प्रेमनाथ म्हात्रे आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रेक्षक वर्गाला विनंती आहे, डगआउट मध्ये जे काही प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत, खेळाडू कक्षामध्ये जेवढे काही प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, खेळाडूंसाठी चेअर्स अवेलेबल करून द्या. आणि अगदी त्याच वेळेला जी प्रेक्षक वर्गाची गर्दी आहे त्या खेळाडूंसाठी चेअर्स आहेत. कृपया आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. प्रयास कोळी, योगेश पेणकर. योगेश पेणकर चर्चेतील असं नाव आणि सध्या घडीला उरण तालुक्यामध्ये तो खेळत असताना पाहायला मिळतोय. चला त्वरित आता सुरुवात व्हायला हवी. क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. येल्लो आर्मी आणि ऑरेंज आर्मी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. ऑरेंज आर्मी आणि येल्लो आर्मी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला संघ आहे तो अर्थात स्वर्गीय महेश स्पोर्ट शेलगर, जीवदानी स्पोर्ट बामण डोंगरी, जो संघ क्षेत्ररक्षण करतोय. अमर म्हात्रे साहेब, सचिनजी घरत साहेब यांच्या मालकीची टीम आहे. चॅलेंजर चिल्ले, समाधान शेठ माळी, सार्थक घरत याला आपण कॅप्टन म्हणून पाहत आहोत. चला त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजल्यानंतर मॅचकडे आपण बळतो आहोत. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात होईल. सामन्याला सुरुवात, मॅचला सुरुवात होतीये. पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना मला मिळतोय. वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जाणारा अभिजित मोरेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना मला मिळतोय. पहिला बॉल पडेल. सामन्याला सुरुवात होतीये. सेमीफायनल नंबर 1, पहिला चेंडू. बोला गणपती बाप्पा. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल वरती आक्रमण ऑन साइडला फ्लिक केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रयास चांगले राहिले आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार. पहिलाच बॉल जिथे मात्र डाव्या यष्टीवरती पाहायला मिळाला. फ्लिक केला. मंद मेंदू मनगट एकत्रित आणलं ना की धावा बनवता येतात, आणि तेच इथे पाहायला मिळालं. गोलंदाजाला गतीसोबत मतीचा वापर करावा लागेल तर धाव गतीवरती अंकुश लगावता येईल. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेला इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. एक्सा कव्हरला, डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखणा कव्हर ड्राईव्ह. चौकार. पेक्षा कबरला काय स्ट्रोक केलेत. प्रयास कोळी मैदानाच्या आतमध्ये धावा सातत्याने गोळा करतोय. चॅलेंजर्स तिर्ले या संघाने नेहमीच आपण या नावाने अनेक स्पर्धा जिंकलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत आणि प्रदर्शन चांगलं राहील. धावफलकावरती धावा 8 बनलेल्या आहेत. 8 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळतात. धावफलकावरती 8 आहेत. 2 चेंडूचा खेळ संपलेला. पुढचा बॉल. हा लोड फुलतो तो ऑन साइडला केलाय. डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल. एकापेक्षा जास्तीचे काही नाही. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. 9 ऑन दी बोर्ड आहेत. 3 चेंडूचा खेळ संपला. हा स्लोवर ऑन होता, पिक करू शकला नाही. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असा एक मात्र अवलिया ज्याने आघाडीला येत असताना 38 सर्कल भेदलेलं आहे. मैदान कोणतंही असू द्यात, खोऱ्याने धावा गोळा करणारा योगेश पेणकर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. अनेकांनी चर्चा केली त्याच्या नावाची. नेहमीच हे नाव चर्चेचा विषयच बनलेलं पाहायला मिळालंय. ऊपर वाले की मिली है दुआ, आणि आमच्या भाऊची चालली हवा, असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. धावफलकावरती 9 आहेत. धावफलकावरती 9 ऑन दी बोर्ड. यावेळेला स्लोवर 1 ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. स्लॉक स्वीप इथून पाहायला मिळाला. सिंगल येत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 10 धावा धावफलकावरती आहे. 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात.
रन्स गोळा करावा लागतील. योगेश पेणकर संयमाची भूमिका अदा करत असताना मला मिळतोय. सिंगल डबल सातत्याने चांगली घेतोय. रन्स त्याला गोळा करावा लागणार आहेत, कारण तो आशेचं किरण आहे. एका बाजूला मुक्त छंदातली फटकेबाजी करण्याची जी काही मुभा फलंदाजाला दिलेली आहे, राईट टू किल अशा स्वरूपाची बॅटिंग करणारा प्रयास कोळीला आपण पाहत आहोत. फलकाबाजी 10 बनल्या. 10 ऑन दी बोर्ड आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अभिजित मोरे. आडवा बॅटने पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळला होता. स्लॉक स्वीप, लेफ्ट शॉट, फटकेबाजी चांगली करतोय. गुडघ्याचा आधार घेतो आणि इम्प्रोवायझिंग स्ट्रोक नेहमी चांगले करत असताना मला मिळालाय. सातत्यपूर्ण प्रयास कोळीला आपण पाहत आहोत. आर्यन नाईक, प्रयास कोळी सातत्याने हे चर्चेतील खेळाडू राहिलेत. एकाच क्लासमेट आहेत, जवळचे मित्र आहेत आणि आज आमने सामने आलेले पाहायला मिळत आहेत. दोन्ही एक उच्च दर्जाचे उच्च कोटीतले फलंदाज खेळाडू. या बेसचा बॉल ऑन साईडला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. मिड विकेट आहे. सिंगल वेगाने कंप्लीट केली आहे. योगेश पेणकरचं कॉलिंग ताळमेळ आहे. इथून मात्र चांगल्या जुळून येत आहे. जुळून येते रेशीम गाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा धावफलकावरती आहेत. विदाउट लॉस चॅलेंज चिरले. बॅटिंग करत असताना 12-0. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. आर्यन नाईकला आपण पाहत आहे. टीमचा नेता, दिशादर्शक, तारणहार, संघाचा कर्णधार. लीडर हा नीडर असावा लागतो, दूरदृष्टी ठेवणार. आणि आज या लीडरला तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. फार कमी वयामध्ये आज कर्णधार पदाची माळ त्याच्या गळ्यामध्ये पडलेली आहे आणि त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. वय जरी कमी असेल ना, दूरदृष्टी चांगली आहे त्याची. 12 धावा धावफलकावरती बनलेल्या बला मिळाल्यात. 12 ऑन दी बोर्ड. गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल. नौमान पटेलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना मला मिळतो आहे. पनवेलच्या मोहल्ल्याचा खेळाडू आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला इनसाइड आउट. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आला चौकार. अनेकांनी चर्चा केली. अनेकांनी नेहमीच आपण पाहिलं ना, तर्क वितर्क लावलेले आहेत. हाही स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक गॅप मध्ये केलाय. गॅप मधून चेंडू सीमारेषेच्या दिशेने निघाला होता. धावा मिळतील, धावा मिळतील. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. इथे डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट. सुपर हिट झालाय का पाहावं लागणार आहे. नेम तर लागलाय. गेम झाला का आता प्रश्नचिन्ह. प्रथम दर्शनी असं वाटतं ना, योगेश पेणकरच्या अडचणी वाढलेल्या आहेत. चिर्लेकरांचं एवढंच म्हणणं आहे, शुभम पाटील आणि आम्हाला सार्थक घरत फायनल मध्ये दिसावा. चिर्लेकर या ठिकाणावरती आहेत. काहींनी याच गोष्टीची चर्चा केलेली आहे. आणि फलंदाज बाद. बाद होत असताना पाहायला मिळालाय. योगेश पेणकरने ही त्याला वाटलंही नाही की आपल्याकडे थ्रो केला जाईल. आणि काय थ्रो पाहायला मिळाला होता. कौतुक करायला हवं 24 इव्हेंटचं. आज 24 मे आहे. संदेजी पाटील यांचा जन्मदिवस आहे. आणि वन शॉट. दुष्काळात 13वा महिना. घर फिरलं की घराचे वासही फिरतात. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले पहा. खरं तर इथे चौकार अडवला. तदनंतर हा थ्रो चांगला पाहायला मिळाला. जिथे स्ट्रायकर इकडे थ्रो झाला आणि तदनंतर हा डायरेक्ट हिट. अक्षय पाटील करंजेचा खेळाडू आहे. सबसे कातील गौतमी पाटील आज इकडे आहे ना, तर अक्षय पाटील कमी नाही आहे.
दीपक शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून सार्थक घरच्या प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज लगावण्यात आलाय. त्याला पण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. टीमचा कॅप्टन आहे, सडपातळ बांधायचा आहे. योगेश पेणकरने दिलेली जी काही हितगुज केली, जी बाईट दिली, त्यामध्ये एक गोष्ट आवर्जून तो म्हणाला, सार्थक घरत आहे ना, तो फरदीन काजीसारखी बॅटिंग करतो, नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करतो आणि हृदयामध्ये त्याचा क्रिकेट आहे, डोक्यामध्ये गेलेलं नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये अपकमिंग तो युवा यंगस्टार आहे. 17 बनलेले आहेत, एक फलंदाज बाद झालेले आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला. यष्टिरक्षकाचा भेद चोणीने घेतलेला आणि म्हणून की काय दीपक शेठ पाटील साहेब यांनी सार्थक वरती पारितोषिकांचा वर्षाव केलेला आहे. युवा आणि जिगरबाद महत्वाचे राहतात मैदानाच्या आतमध्ये. त्यातलाच एक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. हा स्लॉक स्वीप प्रयासचा प्रयास इथे मात्र उधळून लावलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. धावफल कबड्डी धावा आहेत त्या 17 ऑन दी बोर्ड आहेत. आपण पाहिलं गेल्या 8 दिवसामध्ये 8 रात्रींमध्ये 8 दिवस आणि 8 रात्री पाहायला मिळाल्या. 13 लाखापेक्षा जास्तीच्या प्रेक्षक वर्गाने 24 इव्हेंट्स वरती पसंत दिली. इंस्टाग्राम हँडल वरती सर्वाधिक चर्चेची रील एकत्र राहिली पवन केणेची. सेकंड रील होती ती अर्थात विजय पावलेची. जगत सरकारची ही जगन्नाथ सरकारची रील जास्तीची व्हायरल होत असताना मला मिळाली. अनेक बाबी चर्चेच्या विषय राहिल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. 17-1 आहेत. 17 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल या वेळेला बॉटमहॅनचा वापर चांगला केलाय. कॅच ड्रॉप झालेला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्रिश मात्रेला आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. हा कॅच ड्रॉप झालाय आणि पंचांची यादा अजेल व्हायला हवा होता. क्रिश मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. त्याचं कारण आहे महेश नानगुडे या टीम मध्ये सध्या तकडील आयकॉन अवेलेबल नाही आहे. फलकावरती धाबा. ऍक्शन रिप्ले पहा. हा बॉल फुल लेन्सचा कबसला खेळला आणि हा कॅच ड्रॉप. चम घेतली होती, बॉडी बॅलन्स चांगलं बनलं नाही आणि त्याच की कारण की काय क्रिसच्या हातातून हा झेल निसटला. बामणडोंगरी टीमने अनेक युवा खेळाडू दिले, त्यापैकी एक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. धावफलकावरती 18 आहेत. एक बॅटर आउट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अंदाज निराळा आहे. अंदाज आपला सार्थक घरात वेगळ्याच रसायन आहे. हे चिर्लेकरांचं अद्भुत रसायन आहे आणि उद्याचं येणारं भविष्य देखील. शुभम पाटील देखील तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. चिर्लेकरांनी खूप साऱ्या आशा आणि अपेक्षा केलेल्या त्यांच्याकडून. सार्थकला आपण पाहतोय ज्या रीतीने तो स्ट्रोक अटेम्प्ट करतोय. सार्थक रमाकांत घरत. उजव्या अशीच्या बाहेरचा बॉल आउटसाइड एज. कॉट बँड विकेट. धक्का लागला. फलंदाज बाद. सार्थक आउट होत असताना पाहायला मिळतोय. धक्का मोठा लागला. 18-2 संघाची लडखडती अवस्था पाहायला मिळाली आहे. संघाची अडकलेली ही नाव रे तिला किनारी लाव रे. संघाचे साथीदार म्हणत असतील. प्रेक्षक वर्गाची गर्दी पहा. हे दर्दी आहेत, त्यांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली आहे. आज इथे आलेल्या प्रेक्षक वर्गाला जास्तीचं काही ऐकायचं नाहीये, केवळ स्कोर जाणायचं आहे. मालिकेवर कोणाला दिला जाईल, किती धावा बांधल्यात हे प्रत्येकाला जाणायचं आहे. एक क्रिकेट वेडा मेला, त्याला 4 जणांनी नेला. तो टीडी वरतून उठून म्हणाला, दादा स्कोर काय झाला. आज प्रत्येकाला स्कोर ऐकायचा आहे. धावफलकावरती 18-2 आहेत. 18 बनलेल्या 2 फलंदाज बाद झाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रेक्षक वर्ग पहा, प्रत्येकाने गर्दी केलेली पाहायला मिळाली आहे. सहू बाजूला जिथे तिथे नजर जाते तिथे गर्दी गर्दी आणि गर्दी. आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब, आदरणीय संतोष शेठ पाटील साहेब, सुनील शेठ मडवी साहेब, आपल्यावरती असणारी प्रेम करणारी एक क्रिकेटचे चाहता वर्ग आलेला आहे. 2 षटक संपलेत. 18-2 आहेत. अठरा धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. आज ही गर्दी पाहिल्यानंतर ना दीपक शेठ या गोष्टीची आठवण होते. ते जुने दिवस पुन्हा आठवलंय. ट्रेलर वरती बसलेली प्रेक्षक तेही तुम्हाला पाहायला मिळतात. डाव्या बाजूला तुम्ही नजर माराल
तर काही ट्रेलवरती बसलेले आहेत. तेही या स्पर्धेचा आनंद घेत असताना मला मिळत आहेत. कार्यक्रम पाहत आहेत आणि कार्यक्रम करतायत देखील. 18ला 2. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती जिथे मात्र पाहायला मिळतोय साहिल दरे आलाय. त्या युवा खेळाडू जी काय मिळाले ना या स्पर्धेच्या माध्यमातून ती अद्भुत आहेत. साहिल दरे गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतोय. वेगाने गोलंदाजी करणारा. पहिल्याच बॉल वरती अटॅकिंग इंटेंट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. लाईव्ह इव्हेंट्स खरं तर या चॅनलने सर्वाधिक मोठी उत्क्रांती आणलेली आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची प्रीमियर लीग येते, रायगड प्रीमियर लीग. या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या हक्काच्या माणसाची वाहिनी आहे. 24 मे संदेजी पाटील यांचा जन्मदिवस आणि म्हणून की काय आज 24 लाईव्ह इव्हेंट्स हे कामकाज करते. 3 षटकांमध्ये एकच गोष्ट कॉमन राहिली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार. स्विंग बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. टाइम लिमिट्स आहेत. पंचा नाही. थोड्याच वेळामध्ये गौतमी पाटीलला पाहायचं त्यामुळे थोडीशी घाई देखील होत आहेत. 22ला 2 आहेत. या मॅच नंतर पुन्हा एकदा गौतमी पाटीलला तुम्ही पाहाल. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आतली कडा घेतली आहे. फाईन लेग आणि थर्डमॅन तैनात करण्यात आलाय. त्याचं कारण आहे हा स्विंग बॉल. नवीन आवृत्ती पाहायला मिळाली या स्विंग बॉलची. सातत्याने चांगल्या दर्जाचं क्रिकेट सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट मॅच देखील महत्वाची आहे. सेकंड सेमीफायनल तुम्ही पाहणार आहात. एका बाजूला खेळणार आहे ती अर्थात आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे आणि त्याच्या अगेन्स्ट AKM स्मृती मानसी स्पोर्ट्स डेरेवली गावठाण गावदेवी गावठाण संघाला तुम्ही पाहाल. या मॅच मध्ये तेजस मात्र मैदानाच्या बाहेरून कारभार सांभाळत आहेत. पुढच्या मॅच मध्ये अतुल शेठ मडवीला तुम्ही पाहाल. उजव्या यष्टीच्या बाहेर डिगआउट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध. प्रचंड वेगाने चेंडू इथून पाहायला मिळाला. 9 दिवस 9 रात्रीमध्ये हा कारवा पुढे येत असताना पाहायला मिळाला. अनेकांनी स्वप्न पाहिले. अनेकांच्या आशा आणि अपेक्षा भंग झाल्या. अनेकांनी या मैदानावरती अनेक कीर्तिमान रचलेले पाहायला मिळालेत. 23ला 2 आहे. 23 लॉस ऑफ 2 विकेट. प्रयास कोळी आणि त्याच्या साथीला प्रशांत पाटील बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पाटील आपण पाहत आहोत. प्रशांत पाटील यावेळेचा बॉल ऑन साईडला केला होता. लॉंग लेग तैनात आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. चिखलेचा फलंदाज सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. गेट 1 बाय 1 2 ची जणू काय ऑफरच होती. विनय मात्रे होते मोराब्याच्या त्या ठिकाणी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं पाहायला मिळालं. धावफलकावरती 25 आहेत. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतो. बॅटिंग टीमने चॅलेंज केलेलं आहे. वेस्ट साईड पाहिली जाणार आहे. चॅलेंज करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. हा चेंडू योग्य आहे. चला त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. बॅटर फ्रंट फुटला आणि तो बेंड झालेला आहे. या गोष्टी आपण सातत्याने पाहत आहोत. 25ला 2. आदरणीय सज्जनजी जोशी साहेब टाकीगाव ज्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. आपल्याला विनंती असेल साहेब आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर मिड ऑफ तैनात आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला होता. रन्स मिळत नाही. डॉट बॉल आलेत. या षटकामध्ये कम खर्च आणि जादा चर्चा. काय षटक राहिलंय. धावा दिलेला नाही आहेत. साहिल दरेला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 24 इव्हेंट्सने मन जिंकली. अनेक ठिकाणावरती स्पर्धा पोहोचवली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये स्पर्धा पोहोचत असताना पाहायला मिळाली. एकच चर्चा या स्पर्धेची हवा. यावेळेचा बॉल शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. प्ले अँड मिस. प्लेइंग अवे फ्रॉम दी बॉडी. या षटकामध्ये 7 आल्यात. धावफलकावरती केवळ 25. शेवटचा बॉल बाहेर निघणारा. डॉट बॉल आला. 25 धावा. धावफलकावरती 2 फलंदाज बाद. चॅलेंजेस चिरले. बॅटिंग करत असताना 25ला 2.
25 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद झाल्या. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रेक्षक वर्गाची गर्दी पहा. आज ती जुनी राधे एंटरप्राइजेस ही स्पर्धा पुन्हा एकदा आठवू लागली आहे. गर्दी गर्दी आणि गर्दीचे विक्रम मुळीच काढलेत प्रेक्षक वर्गाने. चहूबाजूला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात. तितकीशी जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक वर्ग आहेत. मुख्य व्यासपीठावरची गर्दी देखील तुम्ही पाहू शकता. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून फलकावरती 25 ला आहोत. अक्षय पाटील याला गोलंदाजी मार्क मध्ये त्याला आपण पाहत आहोत. अक्षय पाटील महत्वाचे षटक इथे मात्र पाहायला मिळत आहे आणि अक्षय पाटील करंजेचा खेळाडू आहे. गोलंदाजांचा योग्य वापर करून घेणं ही बाब सर्वाधिक महत्वाची राहते आणि ती इथे करून दाखवलेली. या संघ अडचणीमध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. चॅलेंजर चिरले ज्या वेळेला प्रयत्न करून देखील यश मिळत नाही ना त्यावेळेला रस्ता बदलायचा असतो, सिद्धांत नाही. झाडही नेहमी पानं बदलतात, मुळ नाही. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाही. प्रयास कोळीला आता मात्र प्रयत्न करावेत लागणार आहेत. या वाऱ्याने मावळणारी जात ही आमची नव्हे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. कोळी आहे, वादळ वारा नेहमी जिथे झेलतो आणि त्याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. अक्षय पाटील गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना मला मिळतोय. 25 ला 2 पुढचा बॉल. आडव्या बाटने ऑन साइडने आडव्या हाताने घेतलं गोलंदाजाला. अक्षय पाटीलचं स्वागत षटकारानं. होऊ दे जरा औषध, सोडतोस का तू धीर, रात संपता पहाट. होईल पुन्हा. काय फटका खेळला होता. खर तर नजर काढून घेतली होती बॉलवरची, परंतु परफेक्ट मिडल झालाय. षटकार येत असताना मला मिळाला. संघाची धावसंख्या 31 ला 2 आहेत. धावा येणं गरजेचं आहे. 9 बॉल 22. प्रयास बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये मला मिळतोय. धावफलकावरती धावा 31 बनलेल्या. 2 फलंदाज बाद. 31 लॉस ऑफ 2 विकेट. चॅलेंजेस चिरले, चॅलेंजेस भरपूर आहेत आणि ते स्वीकारावे लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये तो खेळ करावा लागेल. आयुष्यामध्ये शेवटपर्यंत आपण जे एकच गोष्ट स्वतःशी नेहमी म्हणत राहायची, शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, धावायलाही दम लागतो आणि धावल्यावरती दम लागतो. आणि मैदानाच्या आतमध्ये सातत्याने एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळण्यासाठी तो दमखम तुम्हाला दाखवावा लागेल. 31 लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल. अक्षयचा हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर वेगाने पाहायला मिळाला होता. दिशाहीन राहिला. मॅच बॉल आला पंच. हा वाईट बॉल. एक्स्ट्राची रन्स येते. मॅच बॉल आलेला आहे. धावफलकावरती धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्यात. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मॅच बॉल आल्या कारणास्तव चला जुना चेंडू इथून जमावतोय. 4 बॉल 2 धावा केवळ प्रशांत पाटील बॅटिंग करत असताना मला मिळालाय. रन्स त्याच्या बॅटमधून जास्तीचे आलेल्या नाही आहेत. महत्वाचं क्रिकेट सातत्याने इथून खेळलं जात आहे. पुढचा बॉल. आडवा बॅटने केला होता बैठक. ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. अभिजित मोरेला आपण पाहतो वेगाने चेंडूवरती येतोय. सिंगल येईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती बनलेले आहेत त्या 33 आहेत. 33 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. संघाला सुपर 4 मध्ये घेऊन आलेत. बक्षीस पात्र फेरीमध्ये टीम आलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मध्ये आपण पहिल्या दिवशी पहिल्या रात्री किंवा पहिली मॅच चालू होण्याच्या आधी हेच सांगितलं होतं, जे काय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटरचा पुरस्कार आहेत ते अर्थात ग्रामीण क्रिकेटच्याच खेळाडूंना दिलं जाईल. ग्रामीण संघाच्याच खेळाडूंना दिलं जाणार आहे आणि ते सुपर 4 मध्ये खेळलेले असावे. पुढचा बॉल. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. बॅटरला फॉलो केलाय. मुभा देत नाहीये. चांगली गोलंदाजी इथून मात्र अक्षय पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पाटलांचा बोलबाल आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. खरं तर सहयोग भोमकर शिरडोनचा छोटा स्टार आहे आणि त्याचंही स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून.
पुढचा चेंडू पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, फलंदाज क्रमांक 3 बाद. मला बायको मिळाली. क्रिकेटचा खेळ आहे ना, अनप्रेडिक्टेबल आहे. इथे कोणत्याही स्वरूपाची भाकिते किंवा स्वप्नरंजक राहतात, आनंद देतात, उत्साह वाढवतात एवढंच. परंतु पहा या मॅच मध्ये एक गोष्ट निश्चित पाहायला मिळाली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार किंवा चौकार आला, षटकातील पुढचे चेंडूवरती धावा पाहायला मिळत नाही आहेत. असंच घडलंय मागील 3 षटकांमध्ये. चौथ्या षटकामध्ये त्याची प्रचिती आलेली आहे. धावफलकावरती 33ला 3 आहेत. ट्रिपल नेल्सन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना मला मिळतो आहे. अर्थात प्रतीक मोकलला आपण पाहतोय बॅटिंगसाठी, तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. साई गावचा खेळाडू, संपूर्ण आता दारोमदार त्याच्या खांद्यावरती आहे. पहिलाच बॉल, फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊनी बॉल येतोय. उत्कृष्ट झेल टिपला, फलंदाज बाद. तुला बघून प्रतीक मोकल आला आणि तसाच गेलाय. केवायसी करू दिली नाही, 0 घेऊन आला आणि 0 घेऊन गेलाय. आला तसाच बाहेर गेला. एका बाजूला अभिजित मोरे आणि एका बाजूला अभिषेक मोरे. नारपोलीच्या या दोन्ही खेळाडूंनी आज मात्र जिथे तिथे यहा वहा देखो जहा बस आपलीच हवा. 33ला 4 विकेट हॅट्रिक. चौंभरड्यावरती अक्षय पाटील आलाय अद्याप या स्पर्धेमध्ये. विकेट हॅट्रिक आपण पाहिलं तर जिथे मात्र चर्चा होत असताना मला मिळाली 2 विकेट हॅट्रिक आहेत. प्रतीक पाटील मुरबीचा खेळाडू आणि संकेत पाटील मुरबीचा खेळाडू. मुरबीच्याच गोलंदाजांनी 2 हॅट्रिक मिळवलेले आहेत. प्रतीक आणि संकेत दोन्ही पाटील. मी आधीच म्हटलं होतं ही स्पर्धा केवळ पाटलांचाच बोलबाला आहे. हा लोड फुलतोच आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक विकेट हॅट्रिक कंप्लीट होत असताना पाहायला मी इथे विकेट हॅट्रिक तिसरी कंप्लीट केली आहे, तीही पाटलानेच. अक्षय पाटील विकेट हॅट्रिक कंप्लीट. म्हणून मी म्हटलं होतं नो इफेक्ट नो डिफेक्ट, पाटील इज अ परफेक्ट. परफेक्ट कार्यक्रम केला इथे आणखीन एक पाटलाने. पाटील म्हटल्यानंतर प्रथमतः येतो पी. पी म्हणजे प्रेम, ए म्हणजे आत्मविश्वास, टी म्हणजे त्याग, आय म्हणजे इमानदारी, एल म्हणजे लढाऊ. हे पाटील यात हे लढवय्या वृत्तीचेच आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये पाटलांचा बोलबाला पाहायला मिळालाय. मर्सिडीज एक ब्रँड आहे ना, पाटील त्याहून एक मोठा ब्रँड आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेट सातत्याने इथून कमावल्या जातात. 33ला 5 धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेला पाहायला मिळाल्या. त्या 33-5 आहेत. आता मात्रे आले, जीवित मात्रे मैदानाच्या आतमध्ये आणि विनय मात्रे गोलंदाजी मार्क वरती. जिथे मात्र आपण पाहिलं ना तर भार्गव मात्रे स्मृती चषकामध्ये, समर्थ चषकामध्ये जिथे जीवित मात्रे वशिणीचा खेळाडू ज्याच्या नावाची कार आहे, तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. 33ला 5 आणि तो बॅटिंगसाठी आलाय कितव्या क्रमांकावरती? 7व्या. कार घेणारा खेळाडू 7व्या क्रमांकावरती. ही खासियत आहे उरण पनवेल प्रीमियर लीगची. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत. धावफलकावरती 33ला 5. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोष्ट मला प्रामुख्याने गेल्या 8 रात्रीमध्ये निदर्शनास आलेली आहे. आतिजी गावण यांच्या शेजारी सर्वाधिक जास्त गर्दी असते. 33ला 5.
हत्तीची गावण यांना आपण पाहिलं तर चारी बाजूला गर्दी आणि गर्दीच आहे. 33 बाईक त्यांच्याच नावावरती राहिलेला विक्रम यावेळेचा बॉल उचलून घेणारा मोराव्याचा गोलंदाज झालाय आणि काय चेंडू पाहायला मिळाला. विनय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये एक मात्रे मोराव्याचा गोलंदाजी करतोय, दुसरा मात्रे आमच्या सोबत आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक स्मित असे आलेला आहे. प्रणय म्हात्रे आमच्या सोबत आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर हाईट फॅक्टर पाहिला जाईल. बॅटिंग टीमने चॅलेंज केलेलं आहे. या बॅटिंग टीमने इथे चॅलेंज करण्यात आला. हाईट फॅक्टर पाहिला जाईल. तिखट बाउन्सर टाकला होता बॉल विनय म्हात्रे. वन बाउन्स आहे, योग्य डिलिव्हरी. वन बाउन्स. विनय म्हात्रेने पहिलाच बॉल तिखट बाउन्सर पाहायला मिळाला आहे. पुढची मॅच सर्वाधिक महत्वाची राहील. दोन्ही टीम कॅप्टन थोड्याच वेळामध्ये रेडी राहा. टॉस करण्यात येईल. आयोजकांकडून जशी माहिती येईल मॅच खेळवली जाणार की गौतमी पाटील यांना पाहायला मिळणार याची चर्चा आपण करू आणि तदनंतर या गोष्टी पाहायला मिळतील. फलकावरती 33 ला 5 आहेत. या मॅच मध्ये सार्थकची कामगिरी तितकी चांगली राहिली नाही. शुभम पाटीलचा खेळ चांगला व्हावा असंच सर्वजण म्हणत असतील. कृतज्ञ मडवीने नाराज केलं खरं तरी या स्पर्धेच्या माध्यमातून चिरलेचा आणखीन एक खेळाडू. यावेळेला आडवा बाट नेऊनच गेलाय, लांब नाही. पुन्हा एकदा नारपोलीचा खेळाडू अभिजित मोरेने झेल टिपला. फलंदाज 6वा बाद. ऍक्शन रिप्ली पहा. यावेळेचा बॉल जो मात्र टॉप ऑफ दी बाउन्स आला. क्रीजचा वापर चांगला केला होता प्रयास कोहलीने आणि त्याला ठाऊक होतंय की फटका फसलेला आहे. तो इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. धक्का लागलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिराग भोईर आवराचा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्याची चर्चा नेहमीच होत असताना मला मिळालं. आवरेकर ज्याच्यावरती सर्वाधिक जास्त प्रेम करतात आणि स्पेशली आवरेगावचा 12वा खेळाडू. नेहमीच त्या ज्या ज्या वेळेला चिराग बॅटिंगला येतो बॉलिंगला येतो त्याचे रेकॉर्ड्स नेहमी सांगितलेले आहेत. त्यामुळे चिरागचा खेळ महत्वाचा राहील. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण दाखल होत असताना मला मिळतोय. 33 ला 6 आहेत. मिळालेल्या संधीचं सोनं चिरागला करावं लागणार आहे. चिराग भुईर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला उंच जातोय. लांबी किती मिळेल. चेंडू सीमारेषेच्या दिशेने पहिल्याच बॉलवरती चिराग भोईरने ठोकला. षटकार. मैदानाच्या आतमध्ये होय एक भगवं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. चॅलेंजर चिरले या टीमच्या माध्यमातून दर्जेदार क्रिकेटचा सोहळा रंगत असताना आपण पाहतोय. 39 ऑन दी बोर्ड आहे. लॉस ऑफ 6 विकेट. शेवटच्या 3 बॉलचा खेळ अद्याप बाकी राहिलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी. चिराग भोईर मैदानाच्या आतमध्ये आला. थोड्या वेळापूर्वी ज्या वेळेला त्याच्याशी गाठभेट झाली ना तो म्हणाला मला बॅटिंगही नाहीये बॉलिंग तर आता लांबची गोष्ट राहिली आहे. करायचं तर करायचं काय, परंतु जशी संधी मिळाली ना त्याचं सोनं त्याने केलेलं आहे. हीच तर गोष्ट आहे. तुम्हाला ज्यावेळेला संधी मिळते ना तुम्ही किती बॉल खेळताय किती बॉल खेळायला मिळाल्यात याची चर्चा करायची नाही. मिळालेल्या संधीचं सोनं करायचं. पहिल्या मॅच मध्ये 7 बॉल 16 त्याने बनवल्या होत्या. षटकार आलेला पाहायला मिळाला. 39 ऑन दी बोर्ड आहेत. लॉस ऑफ 6 विकेट. ऑन साइडला षटकार आलेला पाहायला मिळाला होता विनय म्हात्रेच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आणखी निघूनच जातोय. लांब नाही. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा नारपोलीचा अभिजित मोरे त्याने झेल टिपला. बॅटर आउट.
चला या बॅटिंग टीमने इथून चॅलेंज केलेलं हाईट फॅक्टर पाहिलं जाईल. याआधी 1 बाउन्स देण्यात आला, त्यामुळे पंचांच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात येत असताना मला मिळत आहे. निर्णय काय येतो पाहिला जाईल. बॉल एक्झॅक्टली कुठे होता. हा चेंडू योग्य आहे. चला त्वरित, थोडीशी पावसाची बुंदाबांदी चालू झाली, थोडी घाई करा. आता क्लिअर कट सांगतो, थोडी घाई करा. थोडी घाई करा. 39 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 7 विकेट. 39ला 7 आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळतोय, अर्थात जासईचा संयम मात्रेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आज संयम गरज यांचा आवाज ऐकायला मिळतोय. संयम मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला मला मिळतोय. 39 लॉस ऑफ 7 विकेट. 39ला 7 आहेत. अडचणी बांधलेल्या आहेत. संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीमध्ये पाहायला मिळतोय संघ. धावा बडवावा लागतील. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये 12 आल्या तर 51 फायटिंग टोटल बनू शकते. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला गॅप मध्ये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. गॅप आहे मोठा. होणार नाही धावांचा तोटा. चौकार. कदाचित मोठा फटका येतो तो 50ची टोटल पाहायला मिळेल का, त्याची चर्चा होत असताना मला मिळाली आहे. शेवटचा बॉल राहिला शेष. फटका येईल का आता विशेष. राहुल गोंधळीने एक गोष्ट स्पष्ट केली होती, पहिल्या बॉलवरती जर 6 किंवा 4 आला षटकाच्या नंतर धावा येत नाहीत. या षटकामध्ये पहिला बॉल डॉट आला होता, त्यामुळे की काय इथे धावा आलेल्या आहेत. धावा येत असताना मला मिळाल्या. तर एकंदरीत 10 43 बनलेल्या आहेत. 7 फलंदाज बाद झालेत. पुढचा बॉल गोलंदाज. शेवटचा बॉल बॅटची आउटसाइड एज. चेंडूवरती क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. सिंगल मिळाली. 44 धावा. धाव फलकावरती 45चं टार्गेट इथे पाहायला मिळतंय. 45चं लक्ष या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला त्वरित या. टॉस आपण करतो आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन चला त्वरित या. टॉस करण्यात येईल. मी विनंती करेन एका बाजूला शुभम पाटील आणि त्याच वेळेला मी लक्ष वेधतोय ती अर्थात नयन बघा टॉस साठी या त्वरित. एकेएम स्मृती अँड मानसी स्पोर्ट डेरिव्हली गावदेवी गावठाण आणि त्याच्या अगेन्स्ट आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे. टॉस साठी या कॅप्टन. चला मी लक्ष वेधेन व्यासपीठाच्या अगदी समोर गेटच्या समोर जेवढे प्रेक्षक आहेत थोडा रस्ता क्लिअर करा. गाड्यांना येण्या जाण्यासाठी जागा करा. अजूनही काही गाडी वाहनं उभी आहेत. लक्ष वेधन आयोजन समिती त्या ठिकाणी येईल. वाहनांची हवा सोडू दिली जाईल. मग तक्रार करू नका कृपया करून. टॉस साठी या शुभम आणि नयन. चला टॉस साठी या त्वरित. नयन भगत आणि शुभम पाटील टॉस साठी या त्वरित या. या जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल. हीच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याला 2 बाजू आहेत. उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या आपण संयमजी घरत सरांचा आवाज ऐकणार आहात. त्याआधी होतोय टॉस. थँक्यू सो मच जयेश भोसले सरांना आपण ऐकताय. डिसिजन पेंडिंग ठेवण्यात आलं. शुभम पाटीलने टॉस जिंकला. एकेएम स्मृती अँड मानसी स्पोर्ट्स डेरवली गावदेवी गावठाण संघ टॉस जिंकताना पाहायला मिळाला. सध्या आपण सेमीफायनल 1 अनुभवतोय. याच्यानंतर सेमीफायनल 2 ला सुरुवात होईल. परंतु सध्या मुख्य स्क्रीनवरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब यांना आपण पाहताय. त्यांच्या मधोमध उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे ते सन्माननीय विजय शेठ खारकर साहेब यांना देखील आपण पाहताय. आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला या स्पर्धेचे आयोजक सुनील शेठ मडवी साहेब यांना देखील आपण पाहू शकता.
राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत दीपक शेठ पाटील साहेब, सुनील शेठ मडवी साहेब, संतोष शेठ पाटील साहेब यांच्या आयोजनातील ही स्पर्धा आपण पाहत आहे. उरण पनवेल ग्रामीण खेळाडूंचा महासंग्राम, उरण पनवेल लीग प्रीमियर लीग पर्व पहिला 2026. स्पर्धेचा कालावधी 9 दिवसांचा पाहायला मिळाला. अगदी 16 मेला सुरुवात झाली आणि आज 24 मे अर्थातच 9व्या रात्रीमध्ये या स्पर्धेनं प्रवेश केलाय. मालिकावीरला 4 व्हीलर कार, बेस्ट बॅट्समनला दिली जाईल 2 व्हीलर बाईक आणि बेस्ट बॉलर बेस्ट बॅटफिल्डरला बायसायकल अर्थातच सायकल दिली जाणार आहे. ग्रामीण खेळाडूंनाच हे पारितोषिक मिळणार आहेत. आयकॉनला नाहीये. चला बॅट्समन दाखल व्हा मैदानाच्या आतमध्ये. चला त्वरित बॅट्समनला मी विनंती करतो. चॅलेंजर चिरलेनं प्रथमतः बॅटिंग केली. सार्थक गरताचा संघ, समाधान शेठ माली साहेबांच्या मालकीचा संघ आणि त्यांनी प्रथमतः बॅटिंग करत असताना धावा काढल्या 44 आणि 45चा पाठलाग या मॅच मध्ये करायचं. चला त्वरित बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. फार महत्वाची सेमीफायनल. याच्यानंतर शुभम पाटील आणखीन एक चिर्ले गावचा खेळाडू आहे जो तुम्हाला सेमीफायनल 2 खेळताना ऍज अ कॅप्टन पाहायला मिळेल. या मॅच मध्ये आपण सार्थक घरतला पाहताय, तो देखील चिर्ले गावचाच आहे. त्यामुळे या गोष्टीचा अभिमान संपूर्ण चिर्ले वासियांना असणार आहे, कारण दोन्ही कॅप्टन चिर्ले गावचे आणि ते खेळतात उरण पनवेल प्रीमियर लीग, सर्वाधिक मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेची सेमीफायनल ऍज अ कॅप्टन. चला त्वरित बॅट्समनला दाखल करा मैदानाच्या आतमध्ये. आयोजकांकडून सूचना दिली जाते, सलामीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सन्माननीय गुरु शेडगे साहेब वावंजे यांना मंचावरती येण्याची विनंती केली जाते. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब यांच्या वतीनं शेडगे साहेबांना आम्ही विनंती करतो, जे वावंजे गावाचे आहेत. यावसाहेब मंचावरती आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आज संपूर्ण रात्रीमध्ये आपण जयेश भोसले सरांचा आवाज ऐकताय आणि संपूर्ण या स्पर्धेमध्ये 9 रात्रीमध्ये ज्यांनी उत्तमरित्या विपुलजी पाटील सरांनी कार्य केलं आणि 4 रात्रीमध्ये आज आवाज 4 दिवस रात्र स्पर्धेमध्ये जोडले गेले. जयेश भोसले सर. चला सामन्याला सुरुवात करा. आयोजकांकडून सूचना मिळाली जाते. अंपायर्स या गोष्टीकडे आपण दखल घेऊया. चला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग टीम आणि सलामीचे खेळाडू पोहोचलेत. त्वरित मॅचला सुरुवात करा, कारण वेळ वाढत चालला. आता रात्रीचे 11:08 होताना पाहायला मिळतात. आज खास आकर्षण राहिले ते अर्थातच गौतमी पाटील यांचं देखील. जेव्हा त्यांचा डान्स सुरू होता क्रीडांगणाच्या अवतीभोवती प्रेक्षकांची गर्दी, तर समोर स्टेज जवळ देखील अनेक प्रेक्षक जोडले गेले. आणि या स्पर्धेमध्ये 9 रात्रीमध्ये आमच्या समोर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये प्रणय मात्रे सर जोडले गेले, जे मोरावे गावचे आहेत. पवन राठोड जासईचे देखील उपस्थित पाहायला मिळतात. डीजे मॅडी. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण संपूर्ण कव्हरेज करतो या स्पर्धेला. चला सामना सुरू करा. आयोजकांकडून स्ट्रिक्टली वॉर्निंग देण्यात आले, बॉल लवकरात लवकर चॉईस करा आणि सामन्याला आपण सुरुवात करावी. प्रेमनाथ मात्रे आपण बाहेर या. चला सामन्याला सुरुवात करा. चला बॉल बॉय आपण बाहेर निघा. लवकरात लवकर चॉईस करा बॉल आणि सामना सुरू करा. चला पाऊस थोडासा बरसतो, त्यामुळे विनंती केली जाते. आम्ही थोडीशी घाई करतो खेळाडूसाठी. त्वरित आपण बॉल चॉईस करा. आणि पुढच्या मॅचचा टॉस पाहायला मिळाला, जिथे टॉस जिंकलाय. शुभम पाटीलने सांगितलं आम्ही पुढच्या मॅच मध्ये बॉलिंग करू. पुढच्या मॅच मध्ये शुभम यांचा संघ गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. चला मॅचला सुरुवात करूया. सलामीचे खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतात. एकीकडे आर्यन नाईक आहे, दुसरीकडे
अभिजित मोरे यांना आपण पाहताय. महेश स्पोर्ट्स शेलगर आणि जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या संघाला काढायचे सामना जिंकण्यासाठी चॅलेंजर चिर्लेच्या विरोधात येणाऱ्या 30 बॉल मध्ये 45 धावा. मॅचला करूया सुरुवात. सहयोग भोमकर शिरढोण हे देखील उपस्थित झालेत. त्याचबरोबर सूर्याबाई यांचं देखील आगमन पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. धावा गाड्याच्या 45. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. पहिलाच बॉल खोलात टाकलाय. मिड ऑफला चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल न केले सुरुवात. 45 धावा. सुरुवातीच्या 2 दिवसामध्ये हे देखील पाहायला मिळालं. कमी स्कोरच्याच मॅचेस राहिल्या आणि कमी स्कोरच्या मॅचेस रफ अँड टफच बनल्या होत्या. का कदाचित ही सेमीफायनल तशी बनेल का? पहिला बॉल डॉट काढल्या. ओ संयम मात्रेचा दुसरा बॉल. खोलात गोलंदाजी करतायत. अनेक खेळाडू म्हणतात की डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासमोर डावकुरा गोलंदाज आला तर तो बॅट्समन भारी पडतो, परंतु संयमची ओळख आहे. संयमनं लगातार 2 डॉट बॉल काढलेत. जासई गावचा खेळाडू अर्थात साईश मात्रे या गावाने दिला. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना खेळताना आपण पाहिलं, परंतु सध्या संयम मात्रेच्या बॉलिंगचा जलवा पाहायला मिळाला. 2 बॉल कुठली रन्स नाहीये. आता फुल टॉस दिलाय. लॉंग ऑन बाउंड लाईनच्या जवळ सार्थक उभा आहे. पकडलाय कॅच. पहिला धक्का लागलाय. फलंदाज भोपलाही पुढू शकले नाहीयेत. अभिजित मोरे बॅक टू द गाउट. बिनजोडचा बादशाह, मेहबूब, मेहरबान, शॉटगन, रॉबिन, सरपंच अशा आपल्या विविध बैल मालकांच्या नावाने ओळखले जाणारे सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब, त्यांचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. चला, बॅटिंग करणारी टीम. तुमचा खेळाडू आउट झाल्यानंतर तिथे पोहोचलाय खेळाडू कक्षाजवळ. क्रिकेटमध्ये पवन अनेक रूल असतात. खेळाडूंना लवकरात लवकर खेळपट्टीवरती येणं बंधनकारक असतं. गत वर्षी आपण ते वर्ल्ड कप मध्ये पाहिलं. अँजेलो मॅथ्यूज उशिराने दाखल झाला आणि त्याला बाद देण्यात आलं होतं. खेळाडूंना या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे. सध्या आपण स्क्रीनवरती संपूर्ण या स्पर्धेचे आयोजक संतोष शेठ यांना आपण पाहता. दीपक शेठ पाटील साहेब, सुनील शेठ मडवी साहेब, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. अनेक वेळा आपण राधे एंटरप्राइजेस या नावाने संघ खेळताना पाहिला. भूमिका स्पोर्ट चिर्ले या नावाने संघ दीपक शेठ साहेबांचा खेळताना पाहायला मिळाला. आणि आज राधेच्या क्रीडांगणामध्ये 9व्या दिवसामध्ये राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहताय. कृतज्ञ मडवी देखील स्क्रीनवरती पाहायला मिळतात. त्यांचा संघ देखील खेळला. कदाचित त्यांचा जिंकला असता संघ तर 3 चिर्लेचे कॅप्टन आपल्याला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाले असते. नवीन खेळाडू येत आहेत. अक्षय पाटील आलेत. अक्षय यांच्यासाठी पहिला यॉर्कर. खोलात टाकला बॉल. आणखीन एक यॉर्कर बॉल. चांगल्या लेवलची गोलंदाजी, असं म्हणूया हाय क्वालिटी गोलंदाजी. कुठल्याही प्रकारचा चान्स देत नाहीये फलंदाजांना. पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इकडे लाईन चांगली पकडली. आणखीन एक डॉट बॉल. चार बॉलचा खेळ संपला. या वेळीचा बॉल खोदून काढला. बॉलला मिड ऑनच्या वरून लॉंग ऑन बाउंड लाईनच्या दिशेने धाडलाय. क्षेत्ररक्षक पलट्यात बॉल मागे. शेवटच्या मोमेंटला बॉल अडवणं कठीण बनलं. बॉल निघाला सीमा पार. 5व्या बॉलवरती धावा मिळतील 4. चान्स होता धावा अडवण्याचा, परंतु ते रोखू शकले नाहीयेत. 5व्या बॉलवरती संयमच्या विरोधात चौकार. 4 धावेनं स्कोर पुढे जाईल. धावा संख्या ओ पुढच्या बॉलवरती दांडी 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 गोल. 5वा बॉल चौकार. पुढच्या बॉलवरती विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस चॅलेंजर चिर्लेची दमदार सुरुवात. 4-2.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये संयम मात्र फायद्याचाच ठरलाय. एकच चौकार त्याच्या ओव्हरमध्ये आला. 5 डॉट बॉल ज्यामध्ये 2 विकेट त्यांनी पटकावल्यात. छोटा वाटणारा स्कोर आता टेन्शन वाढवेल का? पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4च धावा, येणारे 24 बॉल, 41 ची आवश्यकता. आता रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. 10 पेक्षा अधिक गतीने आता धावा काढाव्या लागणार आहेत. परंतु याच्यानंतर या सामन्यानंतर कदाचित पुन्हा एकदा साईडच्या मंचावरती सबसे कातिल गौतमी पाटील यांचा डान्स तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे प्रेक्षक अद्याप गर्दी करून राहिले. त्यांनी जेव्हा गौतमी पाटील येतील तेव्हा पुन्हा एकदा प्रेक्षकांना अगदी मंचच्या समोर, स्टँडच्या समोर बोलवण्यात येईल. परंतु सध्या आपण सेमी फायनल एन्जॉय करताय. 4 वरती 2 विकेट पडल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये संयम मात्रेने केलेली कमालीची गोलंदाजी, पहिल्याच ओव्हरमध्ये घाम फोडलाय. परंतु समोर आर्यन नाईक आहे. अशा सिच्युएशन मध्ये अनेक वेळा आर्यन नाईकच्या बॅट मधून रन्स येताना पाहायला मिळाल्यात. ISPL फार कमी कालावधीमध्ये खेळणारा खेळाडू आर्यन नाईकला आपण पाहताय. वामन डोंगरी टेनिस क्रिकेटचं भवितव्य आणि येणाऱ्या कालामध्ये या नावाची चर्चा आणखीन होईल यातील मात्र शंका नाहीये. तो सध्या बॅटिंग करतोय. आर्यन नाईक तयार. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्या. आर्यनच्या विरोधात बॉलिंग करण्यासाठी प्रणित कणेकर दाखल झालेत. प्रणय यांना आपण पाहताय, जे लेफ्टी गोलंदाज. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. डावकुरे आताच्या गोलंदाजांची कमतरता नाहीये चॅलेंजर चिर्लेकडे. मगाशी संयम यांना आपण पाहिला, त्याच्यानंतर लगेच प्रणित दाखल झाले, ते देखील डावकुरे आहेत. चांगल्या टप्प्यावरती त्यांना बॉलिंग करावी लागणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 4च होत्या. फुल टॉस बॉल, दिशा जागा बनवू शकले नाहीयेत. आर्यन थोडासा नाराज राहिला, कारण या बॉलवरती बाउंड्री स्ट्रोक यायला हवा होता, ही त्याची अपेक्षा होती. परंतु इथे ऍक्शन रिप्ले मध्ये पुढे सरसावला, हळूहळू एक एक पाऊल पुढे आला आणि त्याच्यानंतर थोडस फॉलो केलं बॉलनं. कनेक्शन तेवढं प्रॉपर नव्हतं, त्याच्याच कारणास्तव आर्यन थोडासा नाराज होता या बॉलवरती. 6 ला 2 विकेट, 1.1 बॉलचा खेळ संपला. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत स्पर्धा म्हटली की काहीतरी मोठाच धमाका राहतो. हे साऱ्याच प्रेक्षकांना ठाऊक आहे, कारण प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेला ओळखलं जातं. अनेक वर्ष हा इतिहास राहिलाय राधेच्या क्रीडांगणामध्ये. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत स्पर्धा म्हटली की 4 व्हीलर कार आली. राधेची स्पर्धा म्हटली ती अर्थातच 2 व्हीलर बाईक आली. आणि या नेहमीच लावण्यवती येताना पाहायला मिळतात विविध प्रकारच्या गोष्टी. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 मध्ये पाहायला मिळाल्या. सध्या आपण शेवटच्या काही क्षणांपर्यंत आता पोहोचलोय. सेमीफायनल 1 आपण एन्जॉय करतोय, याच्यानंतर सेमीफायनल 2 आणि नंतर फायनल. आर्यन नाईक आणि त्याच्या सोबतीला साहिल दरे. 39 ची आवश्यकता. ओ स्विंग अँड मिस, पडला, हलकीशी मुवमेंट, बाहेर वळवला बॉल. प्रणय सर, हाच तो साहिल दरे आहे ज्यांनी या संघाचं आव्हान कायम टिकवून ठेवलं. शेवटी आला होता आणि त्याच्यानंतर मारलेले तो 2 कमालीचे लगातार षटकार. साहिल दरेनच प्रवास पुढे नेलाय. या मॅच मध्ये त्याच्या बॅटिंगची गरज राहील. पुढे सरसावून एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत ना, चांगली फिल्डिंग. एक सिंगल जीवित त्यांना आपण पाहतोय त्या ठिकाणी. जीवित यांच्या नावावरती देखील 4 व्हीलर कार आहे. ग्रामीण स्तरावरती त्यांनी जिंकली. सध्या 1 धाव प्राप्त करण्यामध्ये यश मिळालंय. साहिल दरे देखील आक्रमक फलंदाज आहे. परंतु सध्या हेच म्हणत असतील आर्यन नाईक पार्टनरशिप बनवायला हवी. खेळपट्टीवरती टिकून राहावं लागेल, कारण धावांचा पाठलाग विकेट पडल्यानंतर कठीण बनू शकतो. 38 धावेची आणखीन आवश्यकता. 7 ला 2 विकेट. खाली राहिलाय बॉल, खाली राहिलाय, समजलंच नाहीये आर्यनला. आणखीन एक डॉट बॉल. प्रणित कणेकरचं कौतुक करूया. लेफ्टी बॉलर अँगल क्रिएट करत बाहेर वळवते बॉलला. हा युवा खेळाडू, युवा गोलंदाज आहे आणि या नावाची देखील चर्चा होऊ शकते. सध्या ज्या पद्धतीने कामगिरी करतायत, प्रणित कणेकरचं देखील कौतुक करायला हवं. 4 बॉल त्यांनी योग्य लाईन वरती हाताळलेत. त्या मॅच मध्ये अद्याप 38 धावा हव्यात. कदाचित का पुढच्या ओव्हर मध्ये टेप बॉल साठी गोलंदाजाचा वापर केला जाईल का, हे देखील पाहण्याजोगे राहील. आता सोडून दिला बॉलला, ऑफस्टमच्या बाहेर चालला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील. डॉट बॉल येत आहेत. हाच प्रेशर निर्माण करण्याची संधी आहे. पण तो आर्यन नाईक प्रत्येक मॅच मध्ये त्याच्या चेहऱ्यावरती कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. त्या सकारात्मकतेने तो खेळलाय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज मागे चाललाय बॉल. फर्स्ट स्लिपचा खेळाडू धावताना पाहायला मिळाला. मिळेल अवघी 1च धाव. एका धावेने धाव फलकावरती 2 बाद 9 अशी सुरुवात. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये रन्स काढूच दिल्या नाहीयेत. पहिल्या ओव्हर मध्ये दबदबा राखला गोलंदाजी करत असताना संयमनं. दुसऱ्या ओव्हर मध्ये प्रणित कणेकरचं षटक आलं, तिथे देखील धावांना चांगलाच ब्रेक लावलाय. आतापर्यंत 11 बॉलचा खेळ झाला. 11 बॉल मध्ये फक्त 9 धावा काढण्यामध्ये सक्षमरित्या
सक्षम राहिलेत. स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. 12 बॉलचा खेळ संपलाय. प्रणित केणेकरची दमदार गोलंदाजी. 12 बॉलच्या अखेरीस अवघ्या 9 धावा. संपूर्ण महाराष्ट्रभर मेहबूब मेहरबानची चर्चा ऐकावयास मिळते. सध्या आपण उरण पनवेल प्रीमियर लीगचा महासंग्राम अनुभवतोय. या स्पर्धेनं मोठाच उच्चांक गाठला. अनेक विविध रेकॉर्ड पाहायला मिळाले या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. 13 लाखाहून अधिक प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतलाय. त्या साऱ्याच प्रेक्षकांचं आम्ही कौतुक करतो. या स्पर्धेमध्ये अशी देखील बाब प्रणय सर पाहायला मिळाली. जेव्हा सिद्धिविनायक दादरचे ट्रस्टी या स्पर्धेमध्ये आले तेव्हा राहुल साहेब लोंढे यांनी ही अनाउन्समेंट केली की या स्पर्धेमधला अव्वल राहणारा संघ सिद्धिविनायक बाप्पाच्या चरणी येऊन आरतीचा मान घेईल. पहिला क्रमांक पटकावणाऱ्या संघासाठी ही फार मोठी संधी आहे. सिद्धिविनायक बाप्पा अर्थातच दादरचा तिथे जाऊन आरतीचा मान त्या खेळाडूंना मिळू शकतो. पहिला बॉल सार्थक आलेत. आय थिंक बॅटना बॉल. ओ तिकडे काटा बदलला. बॉल निघाले लॉंग ऑन बाउंड लाईनच्या दिशेनं. सीमा पार. धावा मिळतील 4. चार धावा मिळाल्या जातील. चांगला फटका खेळून काढला. 4 धावेनं स्कोर पुढे जाईल. सध्या धाव फलकावरती 13 धावा पाहायला मिळत आहेत. चांगला फटका एक्झिक्यूट केला बॅट्समननं. सार्थक घरत दाखल झालेत जे टेप बॉलनं चांगलीच बॉलिंग करताना पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. परंतु सार्थक घरातल्या धावा वाचवण्यासाठी आता चांगली कामगिरी करावी लागेल. ओ पुढच्या बॉलवरती दांडी गोल. मोठी विकेट. आर्यन नाईकची विकेट. हर्ष उल्हास जल्लोष करत असताना सार्थक घरात रंगात आलाय परत. मिळवले त्यांनी विकेट. आणि ती विकेट फार इम्पॉर्टंट होती. तो धक्का देत असताना सार्थक घरात 13ला 3 विकेट पडल्यात. 32ची आवश्यकता. 32 धावेची आणखीन आवश्यकता. तिसरं षटक चॅलेंज राहील. सोपं नाहीये प्रणय सर टेप बॉलनं बॅटिंग करणं. बॉल वळाला तर हातभर देखील वळतो. ही टेप बॉलची खासियत आहे. आणि टेप बॉल वरती अनेक वेळा या गोष्टी आपण पाहिल्या देखील की जेव्हा जेव्हा टेप बॉलचा वापर करण्यात आला तेव्हा तेव्हा मागे प्रोटेक्शन मागे फिल्डिंग जास्त लावली जाते. पाहूया सार्थक घरात पहिल्या बॉलवरती 4 आल्या. दुसऱ्या बॉलवरती विकेट. प्राऊड ऑफ चिर्ले टेनिस क्रिकेट. हा नन्ना मुन्ना खेळाडू वय वर्ष कमी आहे पण तो क्रिकेटच्या पटलावरती आपली किमिया त्यानं जादूच पेश केली. पहिल्या बॉलवरती 4 आल्या आणि दुसऱ्या बॉलवरती टेप बॉलनं आर्यन नाईकला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. मैदानाच्या आतमध्ये जयदीप मात्रे जासईचा खेळाडू दाखल झालाय. 32ची आवश्यकता. इथे हा बॉल चांगला पडलाय. आणखीन एक डॉट बॉल. जसे जसे डॉट बॉल वाढतील तसा तसा रिक्वायर्ड रन रेट वाढणार आहे. पाच टर्म जवळ योगेश पेंडकर यांना आपण पाहताय. संयम आहे. संयमला ठाऊक आहे बंटीचा खेळ कारण एकाच गावचे खेळाडू आहेत जासईचे. चला रिफर करण्यात आलं. बॅटिंग करणाऱ्या संघानं रिव्ह्यूची मागणी केली. बॅटिंग करणाऱ्या संघानं रिव्ह्यू घेतला. पाहूया तो सफल राहील की असफल त्याची चाचपडणी सध्या. इट्स अ फेअर डिलिव्हरिंग. चला बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक रिव्ह्यू गेलाय. आता त्यांच्याकडे एकच आहे. बंटी यांनी हा बॉल खेळून काढला परंतु कनेक्शन नव्हतं. चांगला बॉल. चांगला निर्णय अंपायरचा. लाईनच्या आतमधून हलकासा निघाला आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल. 13ला 3 विकेट. सार्थक गरजचं षटक जो टेप बॉलनं सध्या बॉलिंग करतो. पण तुम्ही तर म्हणेल अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबल आल्या
दबाव दूर होईल, पण तू विकेट्स घेतली सार्थक ना तर चॅलेंज राहतील या धावा. चॅलेंजर चिरले. समाधान क्षण माली साहेब सध्या हीच वाट पाहतायत, संघ ही मॅच जिंकू दे. यावेळीचा बॉल फटका फसलाय. ओ थोडासा क्षेत्ररक्षकापासून दूर होता. बाल बचावले जयदीप म्हात्रे. थोडासा श्वास धरून ठेवला प्रेक्षकांनी, त्यांच्या पाठीराख्यांनी. महेश स्पोर्ट्स शेलगर, जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी, अमर म्हात्रे, सचिन गरत, आर्यन नाईकच्या कर्णधारांमध्ये नेतृत्वाने संघ खेळतो. महेश नानगुडे मुळशीचा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला. पुणेचा खेळाडू, पण या मॅच मध्ये तो नाहीये आयकॉन. महेश नानगुडे. फुल टॉस बॉल, तेज तर्रार, धारदार वेग. योगेश यांना देखील गतीचा अनुमान राहिला नव्हता. त्यांना देखील थोडासा चकवा दिला, पण बॉल त्यांनी जाऊ दिला नाहीये. चांगली फिल्डिंग. आणखीन एक डॉट बॉल. सध्या विपुलजी तिसरं षटक सुरू आहे. धाव फलकावरती अवघ्या 14 धावा. सार्थकचा कॉन्फिडन्स, सार्थकची ऊर्जा, सार्थकचा क्रिकेटचा दर्जा तो दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. चिरले ग्रामस्थांचं साऱ्यांचंच लक्ष सार्थकच्या कामगिरीकडे आहे. सार्थक घरात फार कमी कालावधीमध्ये बाईक या खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळाली. लाऊडली अपील, जोरदार अपील ती नाकारण्यात आली आणि इथे पंचांचा इशारा येईल इथून लेग बाईचा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 3 बाद, 15 धावा राहिले. शेवटचे 12 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 30 धावेची आवश्यकता. शेवटचे 12 चेंडू आणि 30 धावेची आवश्यकता असणाऱ्या मॅच जिंकण्यासाठी जयदीप म्हात्रेला आपण पाहताय. साहिल दरे. थोड्याच वेळामध्ये सन्माननीय आशिष बालाराम पाटील, आदई पनवेल, बिरजा अँड सोन्या बैलाचे मालक यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. ज्यांची रॉयल एंट्री या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. आशिष शेठ बालाराम पाटील. सध्या आपण स्क्रीनवरती प्रेक्षकांची गर्दी पाहत आहे. प्रचंड गर्दी. विपुलजी, जिथे जागा मिळेल ना तिथे प्रेक्षक बसलेत. आणि दीपक शेठ साहेबांना हेच हवं होतं आणि प्रेक्षकांसाठी ते नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. दीपक शेठ पाटील साहेब, संतोष शेठ पाटील साहेब आणि सुनील शेठ मडवी साहेब यांच्या मेहनतीचं हे यश आहे. कदाचित क्रीडांगणामध्ये हजारोंच्या गर्दीने प्रेक्षक उभे राहिलेत. अनेक प्रेक्षक आहेत आणि त्याहीपेक्षा 13 लाखाहून अधिक प्रेक्षकांनी युट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचा आनंद घेतला. अगदी महाराष्ट्रामधूनच नव्हे तर संपूर्ण भारत विश्वातील टेनिस बॉल खेळणारे आयकॉन खेळाडू या स्पर्धेने पाहिले. दिग्गज खेळाडू, गॉड ऑफ टेनिस क्रिकेट. आपण कृष्णा सातपुते सरना पाहिला. भारताचा बायकर सम्राट, सर्वाधिक बाईक जिंकणारा केतन म्हात्रे खेळला. मुळशीचं पॅटर्न महेश नानगुडे खेळले. आजच्या मॅच मध्ये देखील आपण पाहताय योगेश पेंडकर खेळतायत. जगत सरकार खेळले या स्पर्धेमध्ये. अनेक नामांकित खेळाडूंनी सहभाग नोंदवला. मॅचच्या दिशेने जाऊया. 12 बॉल 30 ची मॅच. आता रिक्वायर्ड रन रेट 15 वरती पोहोचलाय प्रणय सर. मगाशी 9, 10, 11 पर्यंत खेळत होता, आता थेट 15 वरती. पहिलाच बॉल बॅटच्या मधोमध लागला नाहीये, पण तो आउटफील्ड फास्ट आहे. गॅप मध्ये चाललाय बॉल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे नवी संजीवनी देणारा हा पहिला चौकार. 4 धावा मिळाल्यात, ज्या 4 धावेची गरज देखील होती. मच निडेड बाउंड्री. फार उपयुक्त हा चौकार. 4 धावेनं स्कोर पुढे जाईल. सध्या येणारे 11 बॉल 26 धावेची आवश्यकता. बॅट्समन साहिल दरे यांना आपण पाहतोय. त्यांच्या बॅट मधून आला हा चौकार, जो कॉन्फिडन्स वाढवू शकतो, जो आत्मविश्वास देऊ शकतो या बॉलवरती. 11 बॉल 26 ची मॅच. साहिल दरे खेळतायत. ओ योगेश यांचा बॉल खाली राहिला, डीप राहिला, थोडासा कळू शकलं नाहीये बॅट्समनला. डॉट बॉल. चांगली लाईन. अशी परिस्थिती साहिल दरेने या क्रीडांगणामध्ये अगोदर देखील पाहिले. त्यामुळे 10 बॉल मध्ये आता त्याला 26 धावा जमा कराव्या लागणार आहेत. योगेश पेंडकर यांचा हा बॉल सफल झाले. बॅट्समन आणखीन एक डॉट बॉल. लगातार 3 बॉल मध्ये चांगली कामगिरी. पहिल्या बॉलवरती 4, पुढचे 2 बॉल डॉट आलेत. धाव फलकावरती धावा स्थिर आहेत. 19 धावा. 3 बाद 19.
एक रिव्ह्यू फक्त राहिला महेश पोट शेलगर जीवदानी बामणडोंगरी संघाजवळ, परंतु तो सध्या घेतला नाहीये. 9 बॉल 26 चांगल्या लाईन वरती योगेश बॉलिंग करतायत. 9 बॉल 26 बॅटच्या मधोमध योगेश पेंडकरच्या विरोधात साहिल दरेचा आक्रमण षटकार. अरे जाईल देंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूठे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. त्याच इराद्याने खेळताना पाहायला मिळाले, पण पुढच्या बॉल वरती साहिल दरेची विकेट योगेश पेंडकर यांनी संपादित केले. फलंदाज बाद. जे संगीत तुम्ही ऐकलत बिरजा अँड सोन्या बैलाचे मालक आशिष बालाराम पाटील, ज्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल. दीपक शेठ पाटील साहेबांचे अगदी परम मित्र, जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळणार आहे. चला, समोर कुणी प्रेक्षक गर्दी करू नका, विनंती केली जाते, कारण तिथून गाड्या येणार आहेत. आता मान्यवरांच्या जे समोर गेट समोर उभे आहेत प्रेक्षक, त्यांना आम्ही विनंती करतो थोडीशी जागा मोकळी करा. शेवटचे 7 बॉल 20 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये षटकार आल्यानंतर असं वाटलं की साहिल दरे आता पुढे धावसंख्येचा पाठलाग नेतील का, पण योगेश पेंडकर जे चाणक्य आहेत, माझे मुंबईला लीड त्यांनी केलं, ISPL ही स्पर्धा ते खेळलेत आणि त्यांच्याकडे दांडगा अनुभव पाहायला मिळतो. त्यांनी पुढच्या बॉलवरती विकेट घेतली. शेवटचा बॉल 7 ला 20 ची आवश्यकता. अभिषेक मोरे येताना पाहायला मिळतात. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आणि तिथे प्रयत्न पाहायला मिळालेत. सार्थक घरत, क्या बात है, सार्थक घरतची फिल्डिंग आवडलीस, एकदा जोरदार टाळ्या होत्या. क्या बात है, अप्रतिम फिल्डिंग. प्रेक्षकांनी तर त्या फिल्डिंगला दाद दिली आहे, प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. चला, रिफर करतायत अंपायर्स, लाईन चेक केली जाईल, कुठे बॉल अडवलाय का कुठे पडलाय याची पडताळणी आपण करूया. चला अंपायर्स जॉईंट व 7 ला 20 हव्या होत्या, पण तू या बॉल वरती घडले का. सार्थक घरत त्या ठिकाणी होता. लगेच येत आहे सबसे कातील गौतमी पाटील. स्क्रीन वरती हा डिसिजन आपण पाहणार आहात. अगदी सार्थक घरतला फिल्डिंग करताना आपण पाहिलं, उडता सार्थक स्क्रीन वरती आपण पाहता आणि हा बॉल सेफ आहे, अडवलाय खेळाडून बॉल. आणि सध्या आपण स्क्रीन वरती पाहताय सार्थकची फिल्डिंग, टाळ्या होत्या. क्या बात आहे सार्थक, अप्रतिम क्षेत्ररक्षण. चिरलेचं फरदीन काझी का म्हटलं जातं हे दाखवून देत असताना सार्थक घरतचा आउटस्टँडिंग फिल्डिंगचा दर्जा आणि तिकडे रनआउटची विकेट फलंदाजाला परतावा लागल्या. आणि आता समीकरण शेवटचे 6 बॉल मॅच जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता. चला, गेटच्या समोरचे जेवढे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती आहे, थोडीशी जागा द्या, प्रवेशद्वार खुला करा. थोड्या वेळामध्ये आगमन होत असताना पाहायला मिळणार आहे आशिष बाळाराम पाटील साहेब आदई पनवेल, बिरजा सोन्या बैलाचे मालक, या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळेल डॉक्टर सतीश पाटील साहेब बेलवली, ज्यांचं आगमन आपण या थोड्याच वेळामध्ये पाहणार आहात. आणि ही मॅच जशी संपेल ना, गर्दी करू नका, थांबा थांबा, मॅच बाकी आहे. व्यासपीठाच्या समोर सर्वांनी येऊ नका, मॅच होऊ द्यात. मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊ नका, मॅच बाकी आहे. 6 बॉल 20. काही प्रेक्षक अजूनही मैदानाच्या आतून येत आहेत, दादानो थोडं बाहेरून या. शेवटचे 6 बॉल, पंच मागच्या बॉलवरती एक सिंगल आली का, व आमच्या स्कोरर विचारतात. एक सिंगल आली. 19 धावेची आवश्यकता. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 19 धावेचं समीकरण. प्रतीक मोकल दाखल झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर बॅट्समन आपण नवमान पटेल यांना पाहताय. नवमान पटेल या मॅच मध्ये 3 षटकार, अर्थातच 19 धावेची आवश्यकता.
एकीकडे साई गावचा खेळाडू आहे प्रतीक मोकल, त्याला वाचवायचे 19. ओव्हर द विकेट न प्रतीक तयार. नवमानसाठी पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती सफलता. नवमान पटेल आले, नवमान पटेल निघाले. या चिल्ले गावचा दीपक शेठ पाटील बिंदोड छकडे बिनतोड छकडे आज संपूर्ण रात्रीमध्ये आपण गौतमी पाटील यांना पाहताय, पण इकडे हे पाटील देखील पहा एन्जॉय करत असताना. सध्या 6 बॉल मध्ये 19 ची आवश्यकता होती. पहिल्या बॉल वरती विकेट आली. आता समीकरण 5 चेंडू 19 धावेची आवश्यकता. 5 बॉल 19 धावा. नवीन खेळाडू येताना पाहायला मिळतात. सर्वेश ठाकूर मोरबी गावचा खेळाडू दाखल झाला. प्रतीक मोकलनं पहिल्या बॉल वरती विकेट घेतली. 5 बॉल 19 धावांची आवश्यकता. चांगलीच बॉलिंग आज प्रतीकची पाहायला मिळाले. आय थिंक 8हून अधिक विकेट्स, 9 विकेट्स प्रतीक यांनी घेतल्यात. खोलात टाकला बॉल, परफेक्ट यॉर्कर, सिंगलच मिळू शकते आणि एकच धाव. सिंगलनं काम बनणार नाहीये. अर्थातच स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर, जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी येणारे 4 बॉल 18 धावेची आवश्यकता. 4 मध्ये आता 3 षटकार मारावे लागणार आहेत. 4 बॉल 18 धावेचं समीकरण. कमी स्कोरची मॅच, इथपर्यंत सामना पोहोचेल प्रेक्षकांना हे ठाऊकच नव्हतं. सर्वांना वाटलं 3 ओव्हर मध्ये सामना संपेल, परंतु चॅलेंजर चिरलेची ताकद ही बॉलिंग आहे आणि बॉलिंगच्या जोरावरती हा सामना त्यांनी पुढे घेऊन चाललेत. शेवटचे 4 बॉल 18 धावेची आवश्यकता. 4 बॉल 18. जयदीप मात्रे दाखल झाल्या. जयदीप मात्रेच्या विरोधात प्रतीक मोकल, एकीकडे जासई तर दुसरीकडे साई. दोन गावचे खेळाडू एकमेकांच्या विरोधात सध्या. 4ला 18 बॉल मधोमध लागलाय बॅटच्या. लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात, पकडलाय कॅच. 10 विकेट पूर्ण केलेत प्रतीक यांनी. आणखीन एक खेळाडू जयदीप मात्रे झेलबाद. पाटील साहेब यांनी म्हणाले, आयुष्यामध्ये मी सारं काही कमावलं, माझ्याकडे साऱ्या गोष्टी आल्या, पैसे आल्या, गाड्या आल्या, बंगले आले, परंतु ही जी गर्दी आणि हे जे प्रेम आहे ना प्रेक्षक वर्गाचं, ते मला पुन्हा पाहायचं आहे. आणि होय, आज ही गर्दी आणि गर्दीत पाहायला मिळते. खरं तर चारही बाजूला आपण पाहतोय गर्दी आणि गर्दी पाहायला मिळते. खरं तर पुढच्या वर्षीची आणखीन एक मोठी अनाउन्समेंट आहे. आंबट चौकीनांची व्यवस्था केली जाणार आहे. फायनल मध्ये ती व्यवस्था केली जाणार आहे. क्या बात आहे. जो ब्रँड त्याची शौकीनांची व्यवस्था केली जाईल. 3 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता आता मॅच मध्ये पाहू शकताय. 3 षटकार मारायचे आहेत बॅट्समन यांना. पण इथे अलॉंग द कार्पेट ऑन साइडला मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात, पण त्यांना बीट करून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. शेवटचे 2 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता. अगदी 45 धावांचा पाठलाग करण्यासाठी कठीण काम करण्यास भाग पडलं. 2 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता. दोन बॉलचा खेळ अद्याप बाकी राहिलेला आहे आणि या मॅच नंतर जसे हे 2 चेंडू होतील ना, प्रेक्षक वर्गाला पुन्हा एकदा विनंती, आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ शकता. आणि समाधान शेठ माली साहेबांनी ही अनाउन्समेंट देखील केली की आमचे समालोचक विपुल पाटील सर आणि संयम घरत यांच्यासाठी प्रत्येकी 2-2 हजार रुपये जर संघ त्यांचा फायनल मध्ये दाखल झाला तर. आता 2 बॉल 14 धावेची आवश्यकता. 2 बॉल 14. यावेळीचा बॉल ऑन साइडला मारलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव, फक्त एकच धाव आणि आता 1 बॉल शिल्लक राहिलाय. 13 धावेची आवश्यकता. रिफर करण्यात आलाय. चला, डिसिजन पेंडिंग. आपण तिसऱ्या पंचांना आमंत्रित करूया.
टीव्ही अंपायर्स. एक रिव्ह्यू त्यांच्याकडे शिल्लक होता, 2 रिव्ह्यू आपण देतो आणि अफेअर डिलिव्हरिंग. चला एक शेवटचा बॉल, 13 धावेची आवश्यकता. शेवटच्या एका बॉल मध्ये 13 धावेची आवश्यकता आणि आता मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी जणू काही सज्ज झालाय चिर्ले चॅलेंजर्स. समाधान शेठ माली साहेब यांचा संघ, सार्थक गरत ॲज अ कॅप्टन, आयकॉन खेळाडू योगेश पेनकर, प्रतीक मोकलनं 10 विकेट्स पटकावल्या. संयम मात्रेनं कमालच केली पहिल्या ओव्हरमध्ये. प्रयास कोहलीच्या बॅटमधून रन्स आल्या, चिरागनं शेवटी धावा काढल्या आणि तदनंतर प्रणित कणेकरची गोलंदाजी देखील चर्चेचाच भाग बनली. 45 धावांसाठी धडपड करावी लागली संघाला आणि ते 32च काढू दिल्यात. शेवटचा एक बॉल, एका बॉल मध्ये 13 त्या कठीण आहेत, पण तो एखादी चुकीच चान्स देईल. एक बॉल 13 धावेचं समीकरण आणि या बॉलवरती डंडी गोल. चॅलेंजर चिर्ले संघ फायनल मध्ये. चिर्ले गावाचा उरण तालुक्यात माली आला. थँक्यू डीजे. लगेच आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. अगोदर मॅन ऑफ द मॅच संयम मात्रे या आपण. संयम लगेच या. या ठिकाणी सगळ्या या इथे कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. मॅच संपलेला आहे आणि मॅच अजून भरपूर आहे आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे आणि खऱ्या अर्थाने सबसेकातील गौतमी पाटील आणि आमची ऑल टीम अर्धा तास स्टेजवर डान्स करणार आहे. सगळे गाणे वाजणारे. आर यू रेडी? सगळ्यांनी यायचंय, समोर यायचंय. चला एन्जॉय करायचंय. आणि या ठिकाणी उरण आणि पनवेल प्रीमियर लीग मध्ये आलेले